उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 10,000 क्युसेक्सवरून आता 21,600 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरनं पाणी वाहू लागले आणि त्यामुळे आता महाबळेश्वर आणि पाचगणी शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। लोणावळ्यात पावसाची तुफान हजेरी बघायला मिळते आणि त्यामुळे पर्यटकांनी बुशी धरणावर गर्दी केली। आल्हाददायक वातावरणात बुशी धरणावरील सांडव्यावरनं वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात पर्यटक भिजण्याचा आनंद घेत आहेत। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर पर्यटकांसाठी मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आलेल्या धबधब्याच्या शेजारी दरीच्या कडेला सेल्फी काढण्यात बंदी घालण्यात आलेली आहे। पर्यटन स्थळी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर 20 जून ते 19 ऑगस्टपर्यंत जाण्यास निर्बंध घालण्यात आलेत। या निर्बंधामुळे व्यावसायिक अडचणीत सापडलेत। धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास मनाई करण्यात आली। भेटी लागी जीवा लागलीसी असं अशा भक्तिमय वातावरणात वारकरी विठुरायाच्या पंढरीकडे प्रस्थान करतात। दरम्यान पुण्यातील दिंडीमध्ये काही महिला वारकऱ्यांना अश्रू अनावर झाले। पुण्यातील नाईक कुटुंबही गेल्या अनेक वर्षांपासून दिंडीची सेवा करतायत। नाईक कुटुंबातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण सेवेत सहभागी झाले। पुण्यातील नानापेठेतील एक तरुण वारकऱ्यांच्या सेवेत दंग झालाय। चेतन मुसले या तरुणाने 15,000 वारकऱ्यांना मिसळ वाटप केलं। या सेवेत जाती धर्माच्या सीमा ओलांडून मुस्लिम बांधव ही सहभागी झाले। मूळचे पुण्याचे मात्र सध्या हैदराबाद इथं स्थायिक असणारे अब्दुल रजा हे गेल्या 20 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम करतात। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन वारकऱ्यांनी मालिश करत ते वारकऱ्यांचा थकवा घालवतात। संत एकनाथ महाराजांच्या दिंडीचा पहिला रिंगण सोहळा पाथर्डी तालुक्यातील बीड सांगवी इथे पार पडला। 426 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या दिंडीत यंदा नव्याने काही दिंड्या सहभागी झाल्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात मुक्कामी दररोज 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास करूनही वारकऱ्यांचा उत्साह कायम आहे। पांडुरंगाचं नाव घेताच वारकऱ्यांना ऊर्जा मिळते। संत मुक्ताईची पालखी आज बीड शहराजवळील नामलगाव इथं मुक्कामी आहे। मुक्ताईच्या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं महिला वारकरी सहभागी झाले। दरम्यान पुढील 3 दिवस मुक्ताईची पालखी बीड जिल्ह्यात मुक्कामी असणार आहे। संत गजानन महाराजांची पालखी बीड जिल्ह्यात आहे। परळीकडून अंबेजोगाईकडे संत गजानन महाराजांची पालखी निघाली। आज अंबेजोगाई शहरात पालखीचा मुक्काम। पंढरपूरच्या वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी कट्ट्याचं सुशोभीकरण करण्याचं काम सुरू आहे। माऊलींचा पालखी कट्टा ग्रेनेडने सजवण्यात आलाय तर सोपान काकांचा पालखी कट्टा जो आहे तो नव्याने तयार करण्यात आला। पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यातील दिंड्यांना सुरक्षा आणि आरोग्य सेवा देण्याची मागणी करण्यात आली। मागणी करूनही सुरक्षा आणि आरोग्य सेवा मिळत नसल्याचा आरोप एकनाथ महाराजांनी केला। मालेगाव नांदेड जिल्ह्यातील जवळपास 7,000 महिलांचे निराधार योजनेचे पैसे अडकल्यामुळे वयोवृद्ध महिलांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला। बँक आणि तहसील कार्यालयात वारंवार तक्रार करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप महिलांनी केला। तर काही महिलांचे आधार लिंक नसल्यामुळे पैसे वितरण करण्यात अडथळा येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। बेळगावच्या धानवड गावात गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प आहे। ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दूर अंतरावरील विहिरीवरनं पाणी आणावं लागतं। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने 23 जूनपासून विदर्भात सुरू होणाऱ्या शाळा प्रवेशोत्सवावर बहिष्कार टाकला। 23 जूनपासून शाळा बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला। शिक्षण विभागाच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्यानं हा निर्णय घेण्यात आला। मालेगावमध्ये यंत्रमाग कामगारांच्या राज्यस्तरीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी किमान वेतन कायदा लागू करण्याची मागणी कामगारांनी केली। सोयगावच्या घोसलामध्ये वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला। पिकांचं नुकसान केल्यानं शेतकरी चिंतेत सापडला। दरम्यान पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। कणकवली शहरामध्ये एकाच नंबरच्या 2 कार आढळल्यानं खळबळ उडाली। पोलिसांनी या दोन्ही कार ताब्यात घेतल्या असून चौकशी केली असता या दोन्ही कार सरकारी कर्मचाऱ्यांच्या असल्याचं समोर आलं। दोन्ही कार मालक सरकारी असून एक महसूल विभागात तर एक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। हिंगोलीमध्ये DAP खतांचा अवैध साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी खत विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। नाशिकच्या शिवडे गावात एका घरात बिबट्या आढळला। वन विभागाने पहाटे 4 वाजता बिबट्याचा रेस्क्यू केलेले। दरम्यान नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं।
नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात पावसाळा पाणी टंचाईचं संकट कायम आहे आणि धडगावच्या बिलगावमधील बर्डीपाडा परिसरात खोल दरीत असलेल्या झऱ्यातून ग्रामस्थांना हंड्याने पाणी आणावं लागतं. तासगाव उपकेंद्रातील केबल जळाल्यानं गोंदियाच्या डांगुलीतील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा ठप्प झाला. त्यामुळे गोंदिया शहरात 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे आणि यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. धुळे जिल्ह्यात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरभर कांदा ग्रामपंचायतीसमोर टाकला. उत्पादनाचाही खर्च निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला. अकोल्यात विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाड टाकत ही कारवाई केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या घटल्यानं 8 शाळा बंद झाल्याची माहिती समोर आली. गेल्या 4 वर्षात 17,348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडली. दरम्यान पटसंख्या घटत असल्यानं शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. जिंतूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. धाराशिवच्या कोडगाव MIDCमध्ये 308 एकरवर टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे आणि यासाठी जागा वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली. इच्छुक उद्योजकांनी उद्योजक साक्षी कार्यालय प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं. चंद्रपुरातील कर्मवीर महाविद्यालयातील झाडावर बिबट्या आढळून आला. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. वनविभागाला माहिती देताच काही वेळात बिबट्याने जंगलात धाव घेतली. रायगडच्या म्हसळा वांगणीमध्ये 10 फूट लांब अजगर आढळला आहे. दरम्यान सर्पमित्राच्या साह्यानं अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माळेगाव आणि मोहेगाव इथल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या नागरिकांनी आमरण उपोषण केलंय. घर आणि शेती वनविभागाने बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त केल्याचा आरोप करण्यात आला. तातडीनं जमीन देण्याची मागणी नागरिकांनी केली. अमरावतीमध्ये योग दिनाच्या निमित्ताने योग शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. गेल्या 5 महिन्यांपासून मानधन रखडल्यानं तातडीनं मानधन देण्याची मागणी योग शिक्षकांनी केली. पतसंस्थेत मिळालेल्या ठेवी तातडीनं मिळाव्यात या मागणीसाठी सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. 4 कोटींच्या ठेवी बुडवण्यात आल्याचा आरोप करत संस्था चालकांच्या घरावर ठेवीदारांनी मोर्चा काढला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. कॉलेजमध्ये शैक्षणिक व्यवस्थेतील अनागोंदी, सुविधांचा अभाव, पदरिक्त असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी. जळगावमध्ये हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला. महाबळ परिसरात भरधाव कारने एका महिलेला धडक दिली. अपघातानंतर स्थानिकांनी मद्यधुंद अवस्थेतील कार चालक तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समितीची स्थापना केली. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनीच अनुदान लाटल्याचा आरोप आहे. MD ड्रग्जची खरेदी विक्री करणाऱ्या 2 आरोपींना नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. कारवाईत पोलिसांनी 5 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केले. सक्कर दर्यातल्या तोहीद नगरातील एका घरातून ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कुडाळ MIDC परिसरात कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आणि अपघातात 2 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. बीडच्या धारूरमध्ये उसने घेतलेले पैसे न दिल्यानं एका तरुणाचं अपहरण केल्याची घटना घडली. मुलगा जिवंत हवा असेल तर 50,000 रुपये देण्याची मागणी मुलाच्या आईला करण्यात आली आणि या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. फरार असलेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. नागपूरमध्ये कपड्याच्या दुकानातून ई-सिगरेटची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि यावेळी पोलिसांनी 1,87,000 रुपयांच्या ई-सिगरेट जप्त केल्या. जळगावच्या चोपड्यात जनावरांच्या कातडीची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी ट्रकसह 27 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील तेलीखुंट परिसरात 2 मटका पेढींवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 35 जणांना ताब्यात घेतले. दरम्यान 10,50,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आला. धाराशिवच्या बावीमधील एकाच घरातील 3घांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. बापाने पोटच्या मुलीची हत्या केल्याचं समोर आलंय. मुलाने ऑनलाईन गेमच्या नादात शेतजमीन विक्री केल्याचं समोर आलं. अकोल्यात एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. जुन्या पैशाच्या वादातून पवन मोरे नावाच्या व्यक्तीने हत्या केली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. चांदवडच्या तळेगाव रोहीमध्ये नागरिकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. या बिबट्याने एका शेतकऱ्याला ठार केले तर एका महिलेला जखमी केलं आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं.
सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडून अहवाल त्यांच्या बाजूने पाठवण्यासाठी 10,000 रुपयांची लाच घेणाऱ्या राहुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं. गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या सिन्नरमध्ये 3.5 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. या चिमुकलीचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. जानवी सुरेश मेंगाळ असं मृत चिमुकलीचं नाव आहे. सांगलीच्या खानापूरमधील भाळवणीमधील शेतात मृतावस्थेत बिबट्या आढळला. याबाबत वन विभागाला कळवण्यात आलं, मात्र बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मांडूपच्या गुरु नानक विद्यालयात विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेची पुस्तकं वाटण्यात आली. यावरनं मनसेने राडा केला. महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही आणि पंजाबी सक्ती तर मुळीच खपून घेतली जाणार नाही असा इशारा मनसेनं दिला. भिवंडी वाडा महामार्गावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही महामार्गावरील खड्डे तसेच आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार शांताराम मोरे यांच्यावर खड्डे बुजवण्याची नामुष्की आली. आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील वाशीतल्या सागर विहारचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी मच्छीमारांचे प्रश्न जाणून घेत जलप्रदूषणाबाबत नाराजी व्यक्त केली. नालासोपारा एसटी आगारात 5 नव्या बस दाखल झालेल्या आहेत. आमदार राजन नाईक यांच्या हस्ते या नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. नवी मुंबईतील खारघरच्या हिरानंदानी पुलावर भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरनं पती पत्नी प्रवास करत होते. दरम्यान या अपघातात पत्नी जी आहे तिचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी. अहमदाबादमधील विमान अपघातात मृत्यू झालेले क्रू मेंबर दीपक पाठक यांच्या पार्थिवावर बदलापुरातील मांजर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. शोकाकुल वातावरणात दीपक पाठक यांनी अखेरचा त्यांना निरोप देण्यात आला. सायन पनवेल मार्गावर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर कळंबोली जंक्शनवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी वाहनधारकांनी केली. पिंपरी चिंचवडमधील शांतिवन सोसायटीच्या गेटवर अज्ञात व्यक्तीने सुरक्षा रक्षकावर चाकून हल्ला केला. सिमेंटच्या गट्टूने जबर मारहाण केली आणि या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. हल्लेखोर आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलं. 2019 साली आम्हाला सर्वाधिक बहुमत मिळालं, पण सरकार आणू शकलो नाही. मात्र आम्ही 2022 साली पुन्हा सरकार आणलं. प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हा किस्सा सांगितला. जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारकडून पहिल्यांदाच महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी अतिशय दिलखुलास पद्धतीनं कविता आणि गाणी सादर केली. अजित पवारांनी राज्याचं सारथ्य करावं असं साकडं पांडुरंगाच्या चरणी आमदार अमोल मिटकरी यांनी घातलंय. आता काय राजकीय उलटापालट होईल ती पांडुरंगाचीच मर्जी असं मिटकरी म्हणाले. सरकारने दिलेला शब्द फिरवणार नाही. कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. कोणत्याही परिस्थितीत आळंदीमध्ये कत्तलखाने होणार नाहीत. कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग दिन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी शिंदेने आपण केलेल्या यशस्वी उठावाला 3 वर्ष झाल्याची आठवण सांगितली. आजच्याच दिवशी 3 वर्षांपूर्वी मॅरेथॉन योगा केला. या योगानं राज्याचं भवितव्य बदललं असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई जिल्हा बँकेचा संचालक पदाचा पदभार स्वीकारण्याआधी तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर विनोद घोसाळकर, तेजस्वी घोसाळकर आणि प्रवीण दरेकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत. या निवडणुकीत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष निवडणुकीकडे लागलं. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी रणजित सिंह देशमुखांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजला भेट दिली आणि यावेळी अजित पवारांनी शस्त्रक्रिया झालेल्या मुलांसह नातेवाईकांची विचारपूस केली. दरम्यान त्यांनी डॉक्टरांचं अभिनंदनही केलं.